मराठी आहे ना म्हणून तुला सोडताय. काय बाजू घेतोय रे? चाललं ना इकडे, काय चाललं ना इकडे. कुठे ना कुठे लाचार भेटतातच. तुला काय निवडून घेतलाय कमी? हे इकडे मराठी लोकांना अन्याय होत नाही बोलतोय. थोडं मागे रे. हे कशाला दिले ना ते सांग मला. मराठी माणसामध्ये अन्याय नाही ना, हे आपल्याला दिलेलं देतात. 2 दिवस झाले आमच्या सोसायटीमध्ये गेले काही दिवस वाद चालले सोसायटी रिलेटेड. एक महिना म्हणजे. तर काल ग्रुपवर मराठी विरुद्ध गुजराती थोडी वादावाद झाली. तर माझ्या वडिलांनी सोसायटी रिलेटेड काही प्रश्न विचारले गेले, ते त्यांना डावळलं गेलं. त्या प्रश्नाची उत्तर दिली गेली नाही. आणि मराठीवरून पप्पांनी म्हणजे त्यांना फोन केला की एका व्यक्तीने राहुल शाह म्हणून व्यक्ती आहे शिव्या दिल्या. तर ते अपशब्द वापरले ग्रुपवर की तुम कोण आहे, तुम क्या करेगा, मराठी लोक गंदा आहे, ऐसा वैसा. नंतर पप्पांनी त्याच्या विरुद्ध त्यांना फोन केला, विचारले काय तुला प्रॉब्लेम होईल. तर त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली पप्पांना. तर आम्ही पण थोडा बोललो, आम्हाला पण थोडा राग कंट्रोल झाला नाही, त्यामुळे आम्ही पण बोललो. त्यांनी समोरून शिवीगाळ करायला सुरुवात केली, तर आम्ही पण केली. तर माझं म्हणणं एवढंच आहे, मराठी माणसाला नेहमी डावळलं गेलंय या महाराष्ट्रात. जर आज अशी परिस्थिती आली, मराठी माणसाला मराठी साठीच आपल्याला भांडण्याची वेळ आली. असे आरोप केले जात आहेत की मराठी इथले जे काही कुटुंब आहेत, तुम्ही देखील मराठीच आहात, तुम्ही चेअरमन आहात इथे, परंतु इथे मांस मटण खाऊ नये, परत इथे भाड्या करू मराठी ठेवू नये, अशा प्रकारचे वाद केले जातात. काय सांगाल सर? असे मराठी, मी स्वतः मराठी सांगितल्याप्रमाणे माझ्या अजून असं ऐकवात आलेलं नाही किंवा मलाही कोणी म्हणतं ना की तू नॉनव्हेज खाऊ नको असं आलेलं नाही. जर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल. हे ऍक्सेप्टेबल नाहीये. या संदर्भात तक्रारी देखील दिलेल्या आहेत असं ते म्हणतात तुमच्या? नाही, तक्रारी कुठे दिलेल्या आहेत, कोणाकडे दिलेल्या आहेत? कमिटीकडे अशी मराठी खाऊ नये अशी तक्रार आलेली नाही. नाही आलेली तक्रार नाही, अशी तक्रार आलेली नाहीये. आणि कुणी म्हटलं असेल, मी मागे यांना पण म्हटलं, कुणी जर असं म्हटलं असेल तर त्याच्यावरती जर साबित झालं तर कमिटी नक्कीच पावलं उचलेल त्याच्यावर. नाही म्हणजे एकमेकांशी वाद चालू आहेत, या लोकांचे एक भांडणं चालू आहेत, त्या बाबतीत ते सोसायटीचं नेहमीच चालू असतं. पण जो हा मूळ मुद्दा जो आला मराठी आणि गुजरातीचा, असं जर कोणी मराठीच्या अगेन्स्ट बोलत असेल तर त्याच्यावरती नक्कीच 4 कुटुंबांना डावलण्यात येतं असं बघायला मिळतं. सर मी पण मराठी आहे, मला अजून असं नजरेस आलेलं नाही. ज्या दिवशी नजरेत येईल त्या दिवशी नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल. आता नेमकं पोलिसांकडून नेमकी काय दखल घेतली जाणार? रोडपर्यंत मारामारी आली आहे, रस्त्यापर्यंत हे करताय. विषय असा आहे की हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी, कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते. त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे. तेव्हापासून यांच्यामध्ये 2 गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये. आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही, परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथे आलेले आहेत. आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ, आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू. पण ही जी मीटिंग जी आहे ती पोलीस नाही, आम्ही हे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलून घेणार आहोत. म्हणजे आम्हीच मिटिंग घेणार आहोत त्यांचे. आम्ही दोघांची मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या काय अडचणी आहेत, नेमके काय गैरसमज आहेत ते समजून घेऊ. काही प्रश्न नाही, आम्ही स्वतः इथे हजर आहोत. सोसायटीचा आपसातला गटबाजीचा हा विषय आहे, त्यांना आम्ही बोलून घेतो आणि ते समजून घेऊ आणि कायदेशीर कारवाई पण करू. त्याच्यात ते आपण सर्व समजून घेऊ. दोन्ही बाजूकडून ते काय बोलणं झालं, काय त्यांचे वाद आहेत, ते तिन्ही बाजू ज्या आहेत त्या सगळे समजून घेऊ आपण त्याप्रमाणे. आणि माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की
इथे राहून आपण मराठी असू किंवा आपण गुजराती मारवाडी कोणी इथे असू, माझं म्हणणं असं आहे की इथे प्रांतवाद जातीवाद निर्माण करून आपण इथे एकत्र राहतो, एवढ्या वर्षापासून राहतोय. हे 2-3 लोक 4 लोक मुठ्ठीभर लोक आहे जे मिळून असे म्हणजे लोकांना भडकवतात आणि वाद निर्माण करतात. आणि माझा असा महाराष्ट्र प्रशासनाला सरकारला माझा असा एक निवेदन आहे, एक रिक्वेस्ट आहे, विनंती अशी की जे लोकांनी हे जे काही केलंय हे चुकीचं केलंय त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करा आणि पुढे देखील म्हणजे असं यांच्यावर अशी कारवाई करा की पुढे जेणेकरून दुसरे लोक असे म्हणजे चुकीचे कार्य करायची हिंमत करू नये. आणि माझी रिक्वेस्ट आहे मुख्यमंत्रींना पण आणि महाराष्ट्र सरकारला, पोलिसांना पण, यांच्यावर जे काही कारवाई करू शकतात ते लवकर करा आणि कठोर ते कठोर कारवाई करा, या लोकांना सोडू नका, आता माझं म्हणणं आहे, अशी विनंती माझी. या सोसायटीमध्ये काय विषय? मी डॉक्टर गांधी आहे, बरोबर आहे. या सोसायटीमध्ये खूप गडबड चालू आहे. आता सोसायटीला 5 वर्ष झाली ओसी भेटून, त्याच्यानंतर आम्हाला आजपर्यंत शेअर सर्टिफिकेट नाही, कन्व्हेन्स डीड नाही, आमच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट्स नाहीत, सोसायटीचे अकाउंट्स आमच्याकडे नाही. हे सगळे गडबड चालू आहे सोसायटीला. जेव्हा रामरंगे साहेबांनी आणि आम्ही प्रश्न विचारला त्यांना सोसायटीच्या कमिटीला, तर तेव्हा ते आम्हाला वेगळं करायला बघतात. तुम्हाला एक साइड करून बाकीच्या लोकांना एक साइड करून, आमची मेजॉरिटी आहे, आम्ही आमचे जे आहे ते आमच्या हिशोबानेच करणार, मनमानी करू आम्ही आमची आणि तुमचं ऐकणार नाही माणूस, असं त्यांचं म्हणजे वाद चालू आहे. बरोबर. नमस्कार, मी रामरंगे, जय महाराष्ट्र. नेमकं तुमच्या सोसायटीत काय नेमके वाद सुरू आहेत आणि गुजराती तुम्ही असं म्हणतात गुजराती लोक तुम्हाला त्रास देतात काय? गुजराती लोक मला मानसिक त्रास देतात खूप. इकडे माझा फ्लॅट आहे 104 फर्स्ट फ्लोअरला, स्वतःचं घर आहे माझं, 2 वर्षापासून मी ते राहत आहे. आणि जे राहुल शाह आहे म्हणून तो नॉनव्हेज खायचं नाही, मराठी माणूस, तुम गंदे लोग है, गंदे लोग है तो तुम महाराष्ट्र में क्यों रह रहे, जरा तेरे गाँव पे जाके तुम रहो ना उधर. तो ऐसे हेडिस में गाली गलौज. इलेक्शन में हम लोग खड़े थे, मैं तो थोड़ा हार गया, तो ये मराठी लोग कभी जीत नहीं सकते हैं, या ऐसे रहेंगे, डॉगी पालने के नए डॉगी पालते वो लोग गंदे लोग है मराठी लोग, ऐसा गाली गलौज. दुसरा विषय असा की तुम्ही एक पोल केलेला माझ्या विरोधात की रामरंगे यांना सोसायटी जेवढे नंबर आहेत फ्लॅट त्यांच्याशी रामरंगे बरोबर त्यांनी बोलायचं नाही, सपोर्ट करायचं नाही, रामरंगेला एकटा टाकायचा आणि आम्ही वेगळे मेजॉरिटी पास अशी त्यांनी बनवली. तो पोलचा माझ्याकडे आहे प्रूफ. यावर तुम्हाला तक्रार वगैरे कुठे दिली आहे? तक्रार कुठे दिली नाही, पण आता मी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मी त्याला सोडणार आहे. तक्रार मी आज देणार. थोडं मागे रे. मराठी माणसामध्ये अन्याय नाही ना.